चला मंडळी, आज आपण करणार आहोत दोन वेगवेगळ्या प्रकारचे मिल्कशेक ज्याच्यामध्ये आपण फळांचा अजिबात वापर केलेला नाही। हे दोन्हीही मिल्कशेक घरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्यात अगदी झटपट तयार होतात आणि खूप चविष्ट आणि पौष्टिक सुद्धा आहेत। सगळ्यात आधी आपण करूया हाय प्रोटीन डाळव्याचा मिल्कशेक। त्यासाठी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 ते 7 मोठे चमचे भरून पंढरपुरी डाळवं घेतलंय। यातच आपण घालणार आहोत एक राजगिऱ्याचा लाडू। तुमच्याकडे लाडू नसेल तर राजगिऱ्याची चिक्की घातलीत तरीही चालेल, आणि लाडू आणि चिक्की दोन्हीही नसेल तर नुसत्या राजगिऱ्याच्या लाह्या घातल्यात तरीही चालेल। 2 टेबलस्पून बारीक चिरलेला गूळ किंवा गुळाची पावडर घालायची आहे। याऐवजी तुम्ही साखर घातलीत तरीही चालेल। या सगळ्या साहित्याची बारीक पूड करून घेऊया। आता मिक्सरच्या भांड्यात 1 कप भरून उकळून थंडगार केलेलं दूध घातलंय आणि पाव टीस्पून वेलदोड्याची पूड घातलीये। तुम्हाला आवडत असेल तर यात 2-3 केशराच्या काड्या घातल्यात तरीही चालेल। सगळं स्मूथ वाटून घेतलं आणि आपला हाय प्रोटीन मिल्कशेक तयार आहे। छानशा ग्लासमध्ये सर्व्ह करूया। कुठलीही फळं किंवा साखर न घालता तयार केलेला हा सुमधुर आणि अतिशय पौष्टिक असा मिल्कशेक लहान मुलांपासून आपल्या वयस्कर आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना खूप आवडेल। मिल्कशेक आणखीन जास्त आकर्षक दिसण्यासाठी मी वरून थोडीशी गुळाची पावडर आणि भोपळ्याच्या बियांनी गार्निश केलंय। थंडगार आणि रिफ्रेशिंग मिल्कशेक एन्जॉय करा। यानंतर आपण करणार आहोत नाचणीच्या पिठाचा मिल्कशेक। त्यासाठी इथं मी एका बाउलमध्ये 4 खजूर बिया काढून घेतलेत। यातच घेतलेले आहेत 3 ते 4 बदाम आणि 3 ते 4 काजू। 1 कपभर दुधात हे सगळं 10 मिनिटं भिजत ठेवायचे। दूध उकळून थंड करून घेतलेलं आहे। एका बाउलमध्ये 2 मोठे चमचे भरून नाचणीचं पीठ घ्यायचे। यातच पाव कप पाणी घालून पिठाची स्मूथ पेस्ट तयार करून घेऊया। नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि दुधापेक्षा 4 पट जास्त कॅल्शियम असल्यामुळे आठवड्यातून 3 ते 4 वेळा नाचणी आवर्जून खावी। आता इथे एका पातेल्यात 1 कप पाणी उकळायला ठेवलं। पाण्याला उकळी फुटल्यानंतर गॅस मंद केला आणि तयार करून ठेवलेली नाचणीची पेस्ट या पाण्यात घातली। मंद आचेवर सतत ढवळत ही पेस्ट 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। नाचणीला मोड आणून हे पीठ मी घरी तयार केलेलं आहे। तुम्हाला त्याची डिटेल रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की बनवेन। पिठावर मस्त चमक आलेली आहे आणि पीठ छान शिजलेलं आहे। या स्टेजला गॅस बंद करूया आणि हे शिजलेलं पीठ थंड करून घेऊया। पीठ थंड झाल्यावर हे असं घट्ट होतं। शिजलेलं पीठ मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। दुधात भिजत घातलेले काजू बदाम आणि खजूर सुद्धा यातच घालून मस्त गंधासारखी गुळगुळीत पेस्ट करून घेऊया आणि मस्त क्रीमी दाटसर नाचणीचा मिल्कशेक तयार आहे। 4 खजुरांनी बेतास गोड मिल्कशेक तयार होतो। तुम्हाला जर छान मधुर मिल्कशेक हवा असेल तर तुमच्या आवडीनुसार यात थोडासा गूळ किंवा साखर घातली तरीही चालेल। अतिशय हेल्दी आणि टेस्टी थंडगार नाचणीचा मिल्कशेक तुमच्या आवडत्या ग्लासमध्ये सर्व्ह करा। वरून थोडीशी गुळाची पावडर आणि भोपळ्याच्या बियांनी सजावट केलेली आहे। सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर त्याला लाईक करा। व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर सुद्धा करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह, पण तोपर्यंत बाय बाय।